काळी मिरीचं पापलेट. काळी मिरीचं पापलेट. बर, साहित्य बघूया आपण. साहित्य सांगता मला काय? साहित्य असं आहे, पापलेट हे हिरवं वाटण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबिरी असे वाटण तयार केलेलं आहे. तूप घेतलेलं आहे वरून चव करायसाठी. काळी मिरीची पूड, रवा, मीठ, हळद आणि मॅरिनेट करायला लिंबाचा रस. ओके, साहित्य तर बघितलेलं, पण मला सांगा हा काळी मिरी म्हणजे मला हा प्रकार कुठला आहे? हा पदार्थ कोणता? हा आमच्या समाजात पांचाळ समाजाचा वैशिष्ट्य आहे पापलेटचा. खूप प्रकार होतात त्याच्यामध्ये हा एक त्यातलाच प्रकार आहे. काळी मिरी वाटण लावून त्याला काळी मिरी वगैरे याच्यामध्ये याच्यात टाकलेला आणि मग रवा भरभरून मस्त फ्राय करतात आणि तूप वर सोडायचं की सुंदर लागतं. त्याचा स्वाद आहे तो काळी मिरीचा जास्त. काळी मिरीचे जास्त येते. आपण नेहमी लाल मसाला टाकतो ना, त्याच्यापेक्षा आपण काळी मिरीचं टाकलं की काळी मिरीचा एक फ्लेवर टेस्ट छान लागते. बघितलेलं आता साहित्य बघितलेलं आहे, कारण बघितलेलं आहे, कुठलाही पदार्थ आहे हाही बघितलेलं आहे. आता प्रत्यक्ष कृती बघूया. काय करायचं? आधी आपण मॅरिनेट करून घेऊया. म्हणून आपण पापलेट घेऊन लिंबाचा रस वरून लावून घेतो आणि मग दुसऱ्या बाजूने लावून घ्यायचा आणि हे 20 मिनिटं का 10 मिनिटं 15 मिनिटं जसं तुम्हाला लिंबाचा रस लावलेला आहे बस हे लावून ना थोडा 20 मिनिटं ठेवून द्या. 10 मिनिटं ठेवली तरी चालेल, ज्यांना घाई असेल त्यांना. मॅरिनेशन झालं, आता काय करायचं सांगा. आता आपण प्रथम पहिले वाटण घेऊया, हिरवं वाटण. एका पापलेटला 1 चमची सारखं वाटण. जास्त वाटण लावायचं नाहीये, ते काळी मिरीचा फ्लेवर आहे ना त्याच्यात, म्हणून वाटणाने ते मसाला तळला जाणार नाही लवकर. ओके ओके. आणि काळी मिरी चांगली अर्धी चमचीच्या वर घ्यायची टेस्टला. हळद, त्याला एक पिवळा बेस येण्यासाठी, आणि मीठ चवीप्रमाणे. आता ह्याला काय स्वतःच हे नाहीये, चव नसल्यामुळे मीठ थोडं घेतलं तरी चालेल. नाही आणि मीठ प्रमाणे असेल. मग आपण हा सगळं मिक्स करून घेऊया. ओके. आणि ज्यांना तिखट लागत असेल, हवं असेल तर मिरची प्रमाणे तिखट करावं, नाहीतर मग काळी मिरी घ्यावी. हा, काळी मिरी सुद्धा तिखट असते. म्हणूनच. ओके. आणि आपण ह्या पापलेटला हे हे जे चिरा पाडले ते ह्याच्यासाठी मॅरिनेशनसाठी पाडले. मी चिरा पाडून का घेतला की त्याच्यामध्ये थोडं मॅरिनेशन पण हो आणि वाटणाचा फ्लेवर राहावा म्हणून. ओके. आणि वाटण अगदी थोडंच लावावं. आणि मग आपण ह्याच्यावरती डाव्या हाताने रवा असा भुरभुरून घेणार आहे. मग हा असा शेपटीने उचलून पॅन मध्ये तळाला सोडून द्यायचा. होय होय. आणि मग हे बाकीचं थोडं राहिलेलं वाटण ते लावून घ्यावं. अच्छा, त्यात टाकून मग तुम्ही करायचं ते. असं काय कारण? त्याच्या मागे काही कारण विशेष? मसालाही लागला जातो व्यवस्थित आणि आपल्याला जरा जरासच वाटण लावायचं, फार काय लावायचं नाहीये. म्हणजे खरी पापलेट आणि काळी मिरीची चव आहे. आणि मग वरती रवा भुरभुरून टाकायचा. आणि आपण तूप कधी घालायचं म्हणाल तुम्ही? तूप हे झालं ना सगळं सर्व करता. गरम गरम सर्व करताना वरती तूप घाला, थोडीशी काळी मिरी टेस्ट प्रमाणे टाका आणि मग सर्व केलं तर चालेल. ओके ओके. पण हे शॅलो फ्राय केले त्यामुळे वेळ लागेल असं वाटतं तुम्हाला? एक पापलेट हा लवकर शिजतो म्हणून एक 5-7 मिनिटं लागतात. 5-7 मिनिटं शिजायला लागतील. हा एक बाजूने होत आलेला आहे. आपण असा जरा क्या बात आहे, अप्रतिम झालेला आहे, अप्रतिम. असंच आपण दोन्ही बाजूनी मंद आचेवरती शिजून घ्यायचं. आम्ही मंद आचेवर शिजून घेतोय, तुम्ही मंदपणे बसू नका. तुम्ही लेखणी उचला, लिहायला घ्या, साहित्य आणि कृती यावर याव. मसाला पापलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट मासे, लसूण, मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण, तूप, मिरीपूड, रवा, मीठ आणि लिंबाचा रस. कृती: पापलेटला लिंबाचा रस लावून ते 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून घ्यावेत. मॅरिनेट केलेल्या पापलेटला हिरवं वाटण, काळी मिरी पूड, हळद आणि मीठ लावावी. वरून रवा भुरभुरून पापलेट साजूक तुपावर शॅलो फ्राय करून घ्यावीत.